नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी त्रिवेणी गवाडे कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. MPSC राज्यसेवा असू देत किंवा MPSC गट ब गट प परीक्षा असू देत किंवा इतर कुठलीही सेवा परीक्षा असू दे ज्याला मराठी व्याकरण आहे, ते सगळे घटक आपण इथे आज कव्हर करत आहोत. तर अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने आणि हसत खेळत आपण मराठी व्याकरण नातले जे काही घटक आहेत ते इथे पूर्ण करणार आहोत. चला तर मग बघूयात मराठी व्याकरण. मराठी व्याकरणाचा घटक बघण्या अगोदर व्याकरण म्हणजे काय, कुठलीही भाषा असू दे त्याच्यामध्ये व्याकरण का महत्त्वाचं असतं, त्यातल्या त्यात मराठी भाषेचं व्याकरण का महत्त्वाचं आहे, तर हे सगळे मुद्दे आपण आज विचारात घेणार आहोत. आता मला सांगा की व्याकरण का महत्त्वाचं आहे. तुम्ही कधी विचार केला आहे याचा? तर तुम्ही म्हणाल, मॅडम जर भाषा हे संवादाचं माध्यम असेल तर व्याकरण का महत्त्वाचं आहे इतकं. जर मी तुम्हाला असं म्हटलं की आपला क्लास काल होईल, विचार करून बघा, आपला क्लास काल होईल, ठीक आहे. तर हे जे सगळं जग आहे, जगातील हा जो सगळा काही व्यवहार आहे तो भाषा आणि त्याचबरोबर भाषेचं व्याकरण त्याच्यावर चालतो. म्हणजे आपला कॉमा असू देत, आपले शब्द असू देत, मागे पुढे झाले तर काय होतं, सगळंच बदलतं, गणितच बदलतं. त्याच्यामुळे व्याकरण, भाषा चालवायची असेल तर व्याकरण हे लागतंच लागतं. आता एक आपण सोप्या शब्दांनी समजून घेऊया. आता मी इथे लिहिलं आहे दीन. हा मी कसा लिहिलेला आहे, ऱ्हस्व याच्यामध्ये, आणि इथे मी दीन हे लिहिलं आहे दीर्घ याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल मॅडम ऱ्हस्व दीर्घ काही आठवत नाही, काय आहे बरं ऱ्हस्व दीर्घ. तर बघा, आपण हे सगळं घेणार आहोत, त्याच्यामुळे काहीही काळजी करू नका. तुमचा अगदी लहानातली लहान शंका असेल, लहानातला लहान डाऊट असेल, आपण ते सगळं इथे कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे मनातून जी काही भीती असेल की आता 10वीपर्यंतच मराठीशी संबंध होता व्याकरणाशी आणि मग नंतर काही संबंधच राहिलेला नाही, आम्हाला काहीच आठवत नाही, वर्तमान काळ काय तेही आठवत नाही, भविष्यकाळ तेही काही आठवत नाही, ऱ्हस्व दीर्घ काय तेही आम्हाला आठवत नाही, वर्णमाला किती आहेत, अक्षरमाला किती आहेत तेही आम्हाला आठवत नाही. ठीक आहे, आपली सुरुवात इथून आहे. पण ही जी आपण सुरुवात करणार आहोत ती अगदी प्रामाणिकपणे आणि सातत्याची असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, ऱ्हस्व म्हणजे सोपी, आपण याचे ट्रिक्स पण लक्षात ठेवू की ते लक्षात कसं ठेवायचं. तर ऱ्हस्व जेव्हा आपण म्हणतो तर तिथे काय येणार, पहिली वेलांटी, ऱ्हस्व इतकंच लक्षात ठेवायचं. आणि दीर्घ म्हणजे काय, दुसरी वेलांटी. आणि आपण जेव्हा दीर्घ म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात काय काय येतं, बाबा लांब, मोठं, मोठ्या पल्ल्याचं असं लक्षात येतं, बरोबर आहे. म्हणजे असं आपण विचार करतो. तर मग दुसरी जी आहे ती कशी असणार आहे, दीर्घ असणार आहे. आणि ऱ्हस्व जी काय आहे ती लहान किंवा पहिली वेलांटी, आणि दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी. ठीक आहे. ऱ्हस्व दीर्घ इथं क्लिअर झालं. असंच आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी हसत खेळत रमत गमत शिकणार आहोत. आणि या व्यतिरिक्त जर तुमच्या काही शंका असेल तर फील फ्री टू आस्क मी एनी टाईम. ओके, लेक्चरचा टाईम सोडून अर्थातच. ठीक आहे. तर बघा, आता आपण थोडक्यात बघूया तिकडे. ठीक आहे. तर आता व्याकरण आणि त्याच्या अभ्यासाचं काय महत्त्व आहे आपण ते बघणार आहोत इथे. ठीक आहे, समजलं. हां, दिन. तर त्या पहिला जो दिन होता ऱ्हस्व, दिन म्हणजे काय, दिवस. आणि दुसरी जी दीर्घ वेलांटीचा दिन होता तर त्याचा अर्थ काय होतो, भिकारी. आपण म्हणतो ना दीन दुबळा. ठीक आहे, ह्यासारखे जे काही शब्द आहेत. त्याच्यामुळे मग तुम्ही म्हणणार, मॅडम आता आम्ही काय ऱ्हस्व दीर्घपासून लक्षात ठेवत बसायचं का, बाकीचे विषय कधी करणार आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही जे काही वाचतात आहे, काही वाचा, उद्या वर्तमानपत्र वाचा किंवा इतर कुठली पुस्तकं जर तुम्ही वाचत असाल तर ते फक्त वाचताना तुम्ही ते थोडं काळजीपूर्वक बारकाईनं वाचणं गरजेचं आहे. आणि आपण त्याचे काही नियमही बघणार आहोत की लिहायचं कसं, मग विलांटी, मात्रा, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा बघणार आहोत. तर तेव्हा तुमचं जे काही हे लिखाणाचे नियम असेल, विरामचिन्ह असेल, तर ते त्या वेळी क्लिअर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं काही वेगळं असं टेन्शन घेऊ नका किंवा बर्डन घेऊ नका. ठीक आहे. आता बघा, आपले विचार, त्यानंतर आपल्या भावना इतरांना कळावेत म्हणून आपण ते भाषेच्या माध्यमातून सांगतो किंवा लिहून ठेवतो, लिहून कळवतो. अर्थातच मला तुमच्याशी बोलायचं तर मी भाषेच्या माध्यमातूनच बोलणार आहे, बरोबर आहे. मी हातवारे किती वेळ करणार आहे किंवा त्या हातवाऱ्यांना सुद्धा काहीतरी मर्यादा आहे अर्थातच.
ठीक आहे. जे आंधळ्यांची भाषा असते किंवा त्यांची लिपी असते. कोणती लिपी असते? ब्लाइंड लोक म्हणजे जी आंधळी लोक असतात त्यांच्यासाठी एक लिपी असते. त्या लिपीचं नाव काय आहे? कोणती लिपी असते ती? ती असते ब्रेल लिपी. ब्रेल लिपी म्हणजे काय? स्पर्श ज्ञानाची जी काही भाषा असतात तिला ब्रेल लिपी म्हणतात, जे की ब्लाइंड लोक त्यांच्यासाठी ती खास बनवली गेलेली आहे आणि त्या माध्यमातून ते त्यांचा अभ्यास करतात. ऐकणे, लिहिणे, आणि ज्यांना ऐकायलाही येत नाही आणि लिहायलाही येत नाही त्यांच्यासाठी तर ती वरदानच असल्यासारखी आहे. ठीक आहे. तर बघा, आता एक तर सांगून कळवणार, एक तर लिहून कळवणार, बरोबर आहे. तर मग आपले विचार इतरांना जसे कळले पाहिजे तसे इतरांचेही विचार आपल्याला कळले पाहिजे अर्थातच. आणि व्याकरण आहे म्हणून हे जग चालतं. आपले जे काही व्यवहार आहे म्हणजे पैशांचे व्यवहार म्हणूनच नव्हे तर व्यवहार म्हणजे काय की जगासोबत आपले असणारे संबंध आहे, जे काही बोलणं आहे, चालणं आहे, तर हे सगळं भाषेच्या व्याकरणाच्या माध्यमातूनच होतं आणि हा जो काही व्यवहार आहे तो अगदी सुरळीतपणे पार पडतो. ठीक आहे. तर बघा, आता भाषा जी काही आहे ती विशिष्ट पद्धतीने बोलली पाहिजे, तशीच ती लिहिली गेली पाहिजे. त्यासाठी भाषेचा जो काही उपयोग आहे तो बिनचूक होणं महत्त्वाचं आहे. आणि भाषेचे महत्त्व समजून घेतले की भाषेचे बिनचूकपणाचेही महत्त्व जे काही आहे ते आपल्याला लक्षात येते. बघा, मागच्या लेक्चर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं शुद्ध अशुद्ध, प्रमाण आणि बोलीभाषा. भाषा कधीही शुद्ध अशुद्ध नसते. भाषा कशी असते? प्रमाण भाषा किंवा बोलीभाषा. इतकं क्लिअर झालं. आणि शब्द, जे काही शब्द असतं ते व्याकरण असतात. मग ते त्याच्यामध्ये आपण अशुद्ध शुद्ध म्हणू शकतो की बाबा खालील शब्द शुद्ध करून लिहा, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध म्हणजे काय? त्याच्यातली विलांटी, उकार, मात्रा. पण भाषेच्या बाबतीत तसं नसतं. आणि आता काही भागातली लोक आहेत तर ते काही न म्हणतात, त्यांच्या शब्दात न आणि मोठा न याचा उच्चारांमध्ये फरक असते, म्हणून त्यांचं बोलणं चुकीचं आहे का? नाही, ती त्यांची बोलीभाषा आहे. त्या भौगोलिक परिस्थितीमुळे, काही कारणांमुळे त्यांचे उच्चार तसे झालेले आहेत. तर मग त्याच्यावेळी आपण असं म्हणू नाही शकत की न आणि न. जे काही लिहिण्याचे जे काही शब्द आहेत तर तिथे अशुद्ध शुद्ध काही शब्द असतील जे की बोलीभाषेतले नसतील, व्याकरणातलं जे काही आहे तर तिथे तुम्ही म्हणू शकता. इथं क्लिअर झालं. बोलीभाषा, प्रमाण भाषा, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द. त्याच्यामुळे आजपासून कोणीही म्हणायचं नाही की तुझी भाषा अशुद्ध आहे, तुझी भाषा खूप शुद्ध आहे, तू खूप शुद्ध मराठी बोलते, असं नाही. ठीक आहे. प्रमाण भाषा, बोलीभाषा इतकं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे की भाषा कोणी निर्माण केली? फरिश्ते आले होते का वरून भाषा निर्माण करायला? राजदूत वगैरे नाही. तर भाषा ही काय आहे? मानव निर्मित आहे. ठीक आहे. जसं की आपण असं म्हणू की माती समजा निसर्गातून आलेली असेल तर जे काही मडकं आहे, जो काही माठ आहे, जो काही घडा आहे तर तो काय आहे? माणसाने घडवला. तर भाषा ही मानव निर्मित आहे. तिच्यातले शब्द असेल, साहित्य संपदा असेल तर ही जे काही आहे ते मानवाची निर्मिती आहे. ठीक आहे. अगदी तसंच की शील किंवा शिला म्हणजे काय? शील म्हणजे काय? तर शीलचे दोन अर्थ होतात. काय? शील म्हणजे दगड आणि दुसरं शील म्हणजे काय? चरित्र, ज्याला आपण कॅरेक्टर असं म्हणतो. ठीक आहे. तर मग शिल्यापासून मूर्ती बनवणं, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि जसं कापूस निसर्गाची देण असेल तर त्याच्यापासून कापड कोणी बनवलेला आहे? मानवाने बनवलेला आहे. तर तसंही भाषा, व्याकरण हे सगळं काय आहे? मानव निर्मित आहे. इथं क्लिअर झालं पाहिजे. निसर्गदत्त ध्वनीला स्वरेंद्रियांच्या विविध संयोगांनी व क्रियांनी नियमित आणि वैविध्यमय असे स्वरूप देऊन मानवाने प्रथम वर्णमय रचना सामग्री मांडली. आता स्वरेंद्रिय म्हणजे काय? तर ज्याच्यातून आवाज येतो, म्हणजे आपला तोंडापासून गळ्यापर्यंत जे काही अवयव आहे तर त्याला आपण स्वरेंद्रिय असं म्हणतो. ठीक आहे. तर ते काय आपण ते डिटेलमध्ये बघूया. त्याच्यामध्ये गळा, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, स्वर निर्मिती करणारे जे काही अवयव आहे तर ते आपण इथे डिटेलमध्ये घेणार आहोत अगदीच. ठीक आहे. तर त्यामुळे काय आहे की निसर्गदत्त ध्वनी म्हणजे आपण काही जन्माला आलो आणि मग आपल्याला 10व्या वर्षी किंवा काहीतरी प्रयत्न करून त्यातल्या त्यात काहीतरी करून हे झालेलं आहे का?
काहीतरी आपल्याला इथे कुठली तरी मशीन बसवावी लागली आहे का विशिष्ट वयामध्ये? नाही. तर ते काय आहे निसर्गदत्त आहे. आपण जन्माच्या वेळीच आवाज घेऊन आलेलो आहोत. म्हणजे जरी तुम्ही लहान बाळाचं निरीक्षण केलं तरी त्याच्यातून जे काही ध्वनी निघत असतात, त्याचे स्वर, वर्ण, आ, उ, अ, असं तो तुम्ही निरीक्षण केलं असेल, बरोबर आहे? कसं करतात लहान बाळं कसे आवाज काढतात? चला काढून बघा बरं लहान बाळं जी असतात. आपण सगळ्यांनी लहान बाळं बघितली आहे. कसं ते काय करतात? कशा पद्धतीचा आवाज काढतात ते सांगा लहान बाळ? हं? सांगा? तर लहान बाळं जी काही असतात, तर त्यांचं ते ध्वनी जे काही आहे, सारखं चालू असतं आणि ती एक प्रकारचं त्यांचं ॲ, ओ करणं हे कुठेतरी त्यांची सुरुवात असते बोलण्याची सुद्धा. ठीक आहे. तर मग काय, की विविध संयोग आपल्या जे काही स्वर इंद्रिय आहेत, अवयव आहे. अवयव म्हणण्यापेक्षा इंद्रिय व क्रियांनी नियमित वैविध्यमय असे स्वरूप देऊन मानवाने जे काही आहे, तर वर्णमय अशी रचना सामग्री जी काही आहे, मांडलेली आहे.